वैरणीची व्यवस्थापन, वैरणीची सोय कशी करता येईल ह्याचं आम्ही हे नियोजन केलेलं आहे. आता हे जो मका आहे आपला गोकुळचाच ॲडवांटा 756 या जातीचा हा मका केलेला आहे आपण. तर या मक्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की आम्ही शून्य मशागत तंत्र अवलंबलं आहे. कसं सांगतो तुम्हाला की ह्या क्षेत्रामध्ये मागल्या रब्बी हंगामामध्ये ज्वारीचं पीक होतं. तर ज्वारीची सगळी सडं रानामध्येच कुजवली. साधारणतः 2.5 फुटाची सरी आहे, सरीच्या मध्ये ती ज्वारीची सडं होती, ती जागेवरच कुजवली आणि बोदावर म्हणजे भोंड्यावर आपण म्हणतो ते भोंड्यावर ज्वारीनंतर भुईमुग हे पीक घेतलं. भुईमुग पीक काढल्यानंतर आहे त्या सऱ्यांमध्ये कोणतीही रानाची हलवाहलव न करता आहे त्या सऱ्यांमध्ये आम्ही हा मका टोकणला. ॲडवांटा 756 मका आता 65 ते 67 दिवसाचा झालेला आहे. कणसं वगैरे पडलेली आहेत आणि शून्य मशागत शेती तंत्रानं अतिशय अल्प कमी खर्चात आम्ही हे पीक घेतलेलं आहे. पुढे ह्या मक्याचं कणसं काढून थाटांची कुट्टी करायची आणि उन्हाळभर वाळलेल्या वैरणीची, सुक्या वैरणीची सोय करायची, असं आमचं प्रयोजन आहे.